नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मस्त काकडीचे थालीपीठ करणार आहे। तर आता उन्हाळ्यामध्ये कसं काकड्या भरपूर यायला लागतात आणि सध्या स्वस्त पण आहेत काकड्या। तर अशा ह्या मी काकड्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या काकड्याचे मस्त छान असे थालीपीठ करणार आहे। तर त्यासाठी हे साहित्य पण घेतलेलं आहे। साहित्य खूप कमी लागणार आहे, पोटभरीचा नाश्ता पण होऊ शकते किंवा मुलांना तुम्ही डब्याला पण देऊ शकता। खूप झटपट रेसिपी आहे, त्यासाठी पूर्ण बघा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर मी अशा हे स्वच्छ धुवून अशा 3 काकड्या घेतलेल्या आहेत। तर काकडीला काय करायचं, सुरुवातीला एक काप काढून असा चेक करून घ्यायचं, कडू आहे का गोड आहे। तर कडू असले तर वरची सालपट पण काढून घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही सालासकट पण वापर करू शकता। तर ही काकडी गोड आहे त्यामुळे मी ह्याचे दोन्ही बाजूनी असे टोक काढून घेतलेले आहेत आणि सालासोबत मी ही काकडी खिसून घेणार आहे। तर माझ्याकडे अशी ही जाड खिसणी आहे, तुम्ही तुमच्याकडे जी आहे त्यावर खिसून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी ही काकडी छान अशी खिसून घेतलेली आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट। तिखट हे मी लसणाचं आहे त्यामुळे लसणाचीच लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही लसण जिरे पण कुटून घेऊ शकता किंवा लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता। धने जिऱ्याची पूड, तीळ, थोडीशी हळद आणि थोडासा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट। असं शेंगदाण्याचं कूट वापरला ना तर मुलांना तुम्ही असं लोणचं दही नाही दिलं तरी पण नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात हे थालीपीठ। त्यासाठी नक्की शेंगदाण्याचं कूट वापरा यामध्ये। आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ, असे तिन्ही समप्रमाणात पीठ घेतलेले आहेत। तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता। तर आता हे सगळे साहित्य मी असं मिक्स करून घेणार आहे। तर असं पूर्ण साहित्य मी हे मिक्स करून घेतलेले आहे। तर हे 5 मिनिटं तुम्ही असं मिक्स करून बी ठेवलं ना तर पूर्ण काकडीला पाणी सुटलं जाते आणि पाण्याचा वापर पण नाही केला तरी चालतो। पण आता मी लगेच झटपट करणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी वापरणार आहे। खूप जास्त पाणी नाही वापरायचं आणि खूप जास्त अशी घट्ट पण नाही कणिक करायची, अशी छान नरम करायची। तर अशा पद्धतीने ही कणिक करून घेतलेली आहे। आता हे बाजूला न ठेवता मी लगेच झटपट करणार आहे। त्यासाठी पोळीपाट घेतलेला आहे, इकडे तवा पण ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। तर मी हे डायरेक्ट तव्या न करता असं रुमालावर अगोदर थापून घेणार आहे। तुम्ही तव्यावर पण डायरेक्ट करू शकता। त्यासाठी एक असा रुमाल घेतलेला आहे, त्याला थोडंसं अगोदर असं पाणी लावून घेणार आहे। आता यावर मी हे थालीपीठ काकडीचं थापून घेणार आहे। तर तुम्हाला जसे छोटे मोठे पाहिजे तुम्ही त्या आकारात बनवू शकता। तर मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे। आता हे ह्या रुमालावर असा थापून घेणार आहे। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं। तर थापून घेतलेला आहे मी, खूप जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आणि आता याला मी 2-4 असे होल पाडून घेणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तेल टाकलं ना की मस्त छान खरपूस असं आपलं धपाटं भाजू शकते। याला धपाटं थालीपीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने काही पण म्हणू शकता। ते असं आता तवा पण गरम झालेला आहे, तव्याला थोडंसं मी तेल लावून घेणार आहे अगोदर। आता यावर थोडेसे परत तीळ लावणार आहे, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात थालीपीठ हे। आणि आता हे असे उचलून अलगद असे तव्यावर टाकून घेणार आहे। आता थोडंसं मी बाजूने तेल टाकून घेणार आहे आणि जे होल पाडलेत ना त्यामध्ये पण असं थोडं थोडं टाकणार आहे। तर खालची साईड अगोदर अशी पूर्ण मोकळी करून घ्यायची। तर खालच्या साईडने झालेला आहे, आता दुसरी साईड भाजून घेऊ।
बघू शकता किती छान असा थालीपीठला कलर आलेला आहे आणि खूप खरपूस असं भाजलेलं आहे थालीपीठ। तर खालच्या साईडनं पण छान भाजलेलं आहे। तर दोन्ही साईडनं मस्त खरपूस असं हे काकडीचं थालीपीठ भाजलेलं आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त खरपूस छान असं भाजलेलं आहे दोन्ही साईडनं। तर आता ह्याच पद्धतीने मी राहिलेले पण बनवणार आहे। तर हे दुसरं पण थालीपीठ मी असं थापून घेतलेलं आहे। असे झटपट होणारे काकडीचे थालीपीठ माझे तयार झालेले आहेत। हे तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार देऊ शकता। तर माझ्या मुलांना हे टोमॅटो केचप सोबत आवडतात, तर दह्यासोबत लोणच्यासोबत पण खूप छान लागतात, किंवा काकडीची कोशिंबीर सुद्धा बनवू शकता, खूप छान लागतात हे। तर मुलांच्या छोटे भुकेसाठी किंवा डब्यामध्ये तुम्ही असे हे झटपट काकडीचे थालीपीठ बनवू शकता। तर माझा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।